आवाज जनतेचा। यवतमाळ आणि वाशिम दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघाच्या आजतागायतपर्यंत प्रत्येक वेळी यशस्वी ठरलेल्या संपूर्ण राज्यातील एकमेव अपराजित महिला खासदार म्हणून ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात आहे अशा आमदार भावनाताई गवळी यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाची मागणी संपूर्ण जिल्ह्यातील महिला मंडळींसह शेतकरी, नागरिक आणि विविध संघटनांकडून होत आहे। विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्याची मुहूर्तमेढ ज्येष्ठ शिवसेना नेते स्वर्गवासी पुंडलिकराव गवळी यांच्या माध्यमातून रोवण्यात त्यांना यश मिळालं होतं। यदा कदाचित त्यावेळी वाशिम जिल्हा झालाच नसता तर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्याचा भूभाग आणि नागरिकांना परत जिल्ह्यात जावे लागले असते। आज रोजी मात्र वाशिम जिल्हा होऊनही आकांक्षित जिल्हा म्हणून जिल्ह्याचा मागासलेपणाची ओळख आहे। तेव्हा सदरहू जिल्ह्याला आर्थिक विकासाच्या दरीमधून बाहेर काढण्यासाठी आणि येथील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी येथे जिल्ह्याचा स्थानिक मंत्रिमंडळात असणं अत्यावश्यक आहे। त्या दृष्टीने सारासार विचार करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनाताई गवळी यांची वाशिम जिल्ह्याच्या वतीने मंत्रिमंडळामध्ये निवड करावी अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, उमेश अणासाणे, प्रदीप वानखडे, लोमेश चौधरी, अजाबराव ढळे, शेषराव पाटील इंगोले, कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे, देवकाबाई इंगोले आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे। विशेष म्हणजे आमदार भावना गवळी यांनी सलग 5 वेळा लोकसभेत या मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व केलेले असून राज्यात अपराजित खासदार म्हणून त्यांची ओळख असून सध्या ते विधान परिषदेच्या विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची जिल्हावासियांकडून मागणी होतीये। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।